काय मग गुढीपाडव्या काय बनवायचा त्याचं बेट ठरलो ना. मस्त असे चमचमीत पदार्थ बनवायचे. अहो मग श्रीखंड कशात बाहेरून मागवायचा, त्या पण घरातच बनवूया ना. थोडीशी फळा वापरायची आणि मस्त असा फ्रूट श्रीखंडच तयार करायचा. तर काय केलंय, पाऊण लिटर दूध घेतलंय, थोडासा विरजण घालून त्याचं दही बनवून घेतलंय. दही असा रुमालात बांधून घ्यायचा, त्याच्यावर जड अशी वस्तू ठेवायची म्हणजे छान असं चकतो तयार होतो. लगेचच चकतो वापरूचं नसत ना तर तो फ्रीजमध्ये ठेवायचो म्हणजे आंबट होतो ना. मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार झालेला चकतो घालायचो. 1.5 वाटी चकतो, त्यासाठी 1 वाटी मी साखर घालते. दुधात भिजवून ठेवलेला केशर घालायचा. 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकायची. अप्रतिम अशी चव येते. वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर टाकायची. याच्यात आता तुमच्या आवडीनुसार फळा टाकून घ्या. मी इकडे चिक्कू आणि संत्री घालतोय. असतील तर तुटी फुटी टाकायची. बदाम काजूचे काप टाकायचे. वरून मी थोडासा स्ट्रॉबेरी क्रश वापरलाय. मस्त असा फ्रूट श्रीखंड तयार झालेला असा. नक्की ट्राय करून बघा.